आता बातमी मुंबईकरांसाठी मोठी, कारण मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवर बंदी येण्याची भीती आहे। मुंबईमध्ये फक्त इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या धावतील अशी शक्यता आहे। वायू प्रदूषण रोखण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणे शक्य आहे का? तसंच इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर आधारित वाहनांना परवानगी देता येईल का अशी विचारणा मुंबई हायकोर्टाने सरकारला केलेली आहे। या संदर्भात अभ्यास करण्यासाठी आता 15 दिवसांमध्ये तज्ञांची समिती गठीत होण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। तर आता डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्याने बंदी घालणे शक्य आहे का असा प्रश्न सरकारला कोर्टाने विचारलाय। इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर आधारित वाहनांना परवानगी देता येईल का? मुंबईतल्या प्रदूषणावरनं हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा। अभ्यासासाठी 15 दिवसांमध्ये तज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। हरित इंधनाचा वापर करणाऱ्या बेकरी किंवा तत्सम व्यवसायांनाच यापुढे परवानगी मिळणार आहे।